नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत आहे। आज भव्य दिव्य असं चिंचाळे येथे पाहायला गेलं तर नवरात्री उत्सवानिमित्त अंबाबाई यात्रेनिमित्त माननीय उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य दिव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि भव्य दिव्य 4:30 वाजता या मैदानाचा फायनलचा फेरा पळून आला। हे मैदान नेमकं कसं झालं, या मैदानाचं कोणी झेंडापंचाचं काम केलं, कोणी समालोचनाचं काम केलं, याची संपूर्ण माहिती आणि कोण प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले, या मैदानाचा आढावा थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत। तर पाहायला गेलं तर भव्य दिव्य मैदानामध्ये पाहायला गेलं तर या मैदानामध्ये पाहिलं तर 1 लाख रुपयाचं बक्षीस होतं। तसं पाहायला गेलं तर 81,000 नंतर 71,000 पाहायला गेलं तर 61,000 51,000 असं क्रमवारीने 10,000 रुपये कमी प्रमाणे 21,000 पर्यंत 8 बक्षीस ठेवण्यात आले होते। त्याचबरोबर क्वार्टर फायनल असेल, नंतर मेगा फायनल असेल, भव्य दिव्य असे फायनल देखील म्हणजे जवळजवळ 8x8 म्हणजे जवळजवळ 8×21 गाड्या म्हणजे अतिशय म्हणजे भव्य दिव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं जंगी आयोजन या मैदानामध्ये करण्यात आलं होतं। तर या मैदानामध्ये पाहायला गेलं तर समालोचनाचं काम करायला गेलं तर ते म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा बुलंद आवाज सुनील मोरे सरकार यांनी समालोचनाचं काम केलं। त्याच्यासोबत विकास सर जाधव असतील, प्रतापदादा जाधव असेल, नंतर जे राजकारणाच्या स्टेजवर वारंवार आढळून येतात ते म्हणजे चंदू कोकाटे असतील, यांनी समालोचनाचं काम केलं। दुसरं पाहिलं गेलं तर झेंडापंचाचं काम केलं ते म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे झेंडापंच ते म्हणजे धनावडे बापू कोरेगाव यांनी झेंडापंचाचं काम केलं। दुसरं पाहिलं गेलं तर या मैदानामध्ये निकाली पंचाचं काम केलं म्हणजे काडलोस पलवान यांनी निकाल पंचाचं काम केलं। तर मित्रांनो, भव्य दिव्य असं मैदान पार पडलं। तर या मैदानामध्ये कोणकोणती नंदी धावायला आली हे आपण थोडक्यामध्ये पाहूया। तर या मैदानामध्ये पाहायला गेलं तर चटणी भाकरी पैलवानचा घरणीकरांचा राजा, त्याच्यासोबत विठ्ठल नानाचा तेजा, या दुसरं पाहायला गेलं तर मैदान म्हणजे घाणनकरांचा बब्या असेल, त्यांच्याच दावणीचा दुर्गा असेल, तर दुसरं पाहायला गेलं तर दोरलीकरांचा 722 हारणे असेल, नंतर आपल्या मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा असेल, त्याच्यासोबत कानाशेठ पाटील यांचा जो शॉटगन म्हणून आपलं ओळखलं जातो तो म्हणजे तो नंदी असेल। दुसरं पाहायला गेलं तर त्याच्यानंतर दोरलीचा हरणे असेल, पाखरे असेल, नितीन आबा शेवाळे यांचा पाखरे असेल, असे भव्य म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातून आणि ते उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड यांची जे त्यांच्याच दावणीचे अर्जुन असेल, नंतर त्यांचा राजा आदित्य किंग म्हणजे आता दुसरा झालेला आहे तो म्हणजे राजा असेल, संपूर्ण महाराष्ट्रातून आणि जे संभाजीनगरकडून देखील बैल आले होते ते म्हणजे शाकीरबाई यांचा जलवा असेल, नंतर दुसरं पाहिलं गेलं तर त्यानं एक चुनूक दाखवून गेलता आदित्य किंग त्याच्यासोबत धावला तो म्हणजे पुष्पराज असेल। सर भरपूर असे मैदान यामध्ये टॉपचे नंदी या मैदानामध्ये धावण्यात आलेच होते। दुसरं पाहिलं गेलं तर वेगाचा शेवट या मैदानामध्ये आलेला नव्हता। दुसरं पाहिलं गेलं तर आपला बिंजोडचा बादशाह मथुर देखील आज उपस्थित राहू शकला नाही, तो आरामवरती आहे। नक्कीच मथुर देखील पुढच्या 24 तारखेला या पुढच्या मैदानामध्ये येण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। तर दुसरं पाहिलं गेलं तर हे मैदान कसं झालं, तर पाहिलं गेलं तर जवळजवळ 52 गट या मैदानामध्ये पार पडले। तर या 52 गटामध्ये पाहिलं गेलं तर अतिशय लढती देखील आपल्याला पाहायला मिळाल्या। तर आपल्या मुख्य लढत आज पाहायला गेलं तर तो म्हणजे आपल्या 38व्या गटामध्ये दुसरं पाहायला गेलं तर जो आपला घरणीकरांचा राजा आणि दिवाण आहे याच्याच गटामध्ये एक चुनूक दाखवून दावली ते म्हणजे आदित्य किंग, दत्ता मोठे नंदेश्वर मंगळवेढाकरांचा पुष्पराज, आदित्य किंग 15 महिन्याचं वासरू आणि त्याच्यासोबत होतं तो म्हणजे निलेश शेठ मोरे यांचा जे घाटावरती पुण्याच्या घाटामध्ये नंदी पळतात त्यांच्या मैदानाचा जलवा देखील आणि जलवान यांनी घरणिकेच्या राजामध्ये गट पास करून थोडा घरणिकेच्या राजाला संघर्ष गुलासाठी करावा लागतोय। नक्कीच घरणिकेचा राजा देखील नक्कीच कमबॅक करेल। घरणिकेचा राजा हा राजाच आहे आणि नक्कीच घरणिकेच्या राजाला बैल पोरला की नक्कीच कमबॅक करत असतो मित्रांनो, आणि त्याला देखील पुढच्या मैदानासाठी घरणिकेच्या राजाला देखील गुलालसाठी पात्र होण्यासाठी नक्कीच शुभेच्छा देऊया। नक्कीच त्याच्या आयुष्यामध्ये देखील प्रथम क्रमांक यावा हीच आपण आपल्या चॅनलतर्फे देखील शुभेच्छा देऊया। तर दुसरं पाहिलं तर या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर असेल, बकासूरने देखील गट पास केला। त्याच्यासोबत आपला सागरशेठ कटरे यांचा घाणनकरांचा बब्या असेल, यांनी देखील गट पास केला होता। दोरलीचा हरणा असेल, त्याच्यासोबत बुलेट, नंतर आपला तो जलवा देखील असेल। नंतर पाहिलं गेलं तर विठ्ठलनाने जी गाडी आणली होती ते म्हणजे पाहिलं गेलं तर मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा असेल, नंतर त्याच्यासोबत शॉटगन असेल, नंतर पाहिलं गेलं तर छोटा पॅकेट बडा धमाका तो म्हणजे घोडकरांचा सर्जी असेल, त्याच्या शेठ कारोंडे शेठ म्हणजे अजित कारोंडे यांचा चिके असेल। म्हणजे असे भव्य दिव्य असे बैलजोडे या मैदानामध्ये पळण्यासाठी आलेल्या होत्या आणि या सर्व नंदीने गट पास करून सेमीसाठी पात्र ठरले होत्या। तर मित्रांनो पाहायला गेलं तर या मैदानामध्ये 8 सेमी पार पडले, नंतर क्वार्टर फायनल, नंतर मेगा फायनल असे भव्य दिव्य असे फायनलचे देखील बक्षीस ठेवण्यात आले होते। तर या सेमीमध्ये पात्र ठरलेल्या गाड्या फायनलसाठी पात्र ठरलेल्या गाड्या कोणत्या तर पाहायला गेलं तर आपल्याला मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा असेल, नंतर शेवाळाबाईंचा पाखरे असेल, त्याच्यासोबत पाहायला गेलं तर शेवाळाबाईंच्या पाखऱ्यासोबत कोण होतं तो म्हणजे मुंबईचाच नंदी होता, तो म्हणजे पाहायला गेलं तर
मुंबईचा नंदी होता. दुसरं पाहायला गेलं तर त्याच्यासोबत पाहायला गेलं तर मुंबईचा म्हणजे नंदी होता तो म्हणजे संदीपबाई भोपर यांचा हरण्या आणि आपल्या शेवळाबांचा पाखऱ्या होता. दुसरं पाहायला गेलं तर हा द्वारलीकरांचा हरण्या ते देखील आज मैदानासाठी पळायला आलेला होता. नंतर फायनलसाठी असे म्हणजे जे चर्चेत नाहीत ते नंदी देखील या फायनलसाठी पात्र होते. तोच पाहायला गेलं तर जो आदत किंग पुष्पराज त्यांनी देखील सेमी पास करून आज गुलालसाठी पात्र ठरला होता. ही गाडी थोडीशी कडन लागल्यामुळे थोडं प्रॉब्लेम झाला. ही गाडी देखील गुलालसाठी पात्र ठरली होती. तर आज या मैदानात प्रथम क्रमांकाचे मानकर ठरले. तो म्हणजे पाहायला गेलं तर आज बैलगाडी क्षेत्रामध्ये ही जोडी एकत्र आली नक्कीच एक तर काहीतरी वेगळं चित्र निर्माण करत असतं. तो म्हणजे आज प्रथम क्रमांकाचा मानकर ठरला. तो म्हणजे आपला छोटा रॉकेट म्हणजे रणवीर राहुलभाई पाटील यांनी या मैदान नावाला या बैलाला नाव दिले. ते म्हणजे घोडकर सर्जाला तो म्हणजे छोटा रॉकेट म्हणजे अतिशय सटकून जात होतो आणि म्हणजे कमी रानामध्ये देखील चांगला परफॉर्मन्स दाखवतो. नंतर लांबच्या रानामध्ये देखील चांगला परफॉर्मन्स दाखवतो घोडकरांचा सर्जा आणि त्याच्यासोबत होता अजिटेड कारोंडेकरांचा चिक्या. या गाडीने देखील गटाला देखील अतिशय चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स दाखवला. नंतर सेमीला देखील अतिशय म्हणजे तास क्रमांक 2 वर सेमीवर देखील आणि सेमीमध्ये देखील अतिशय अटीतटीच्या लढती होत्या. त्यामध्ये पाहायला गेलं तर चिमण्या होता. चिमण्यासोबत पाहायला गेलं तर किरणाप्पाचा रायना होता. ही देखील टॉपची गाडी होती. दुसरं पाहायला गेलं तर त्याच्यावरती आपल्या उर्मिलताई यांचाच धावणीचा पाहायला गेलं तर कंदूरचा राजा आणि त्याच्यासोबत होता तो म्हणजे कंदूरचा राजा आणि त्याच्यासोबत दुसरा नंदी होता. दुसरं पाहिलं गेलं तर त्या ह्याच्यासोबत सुद्धा वेगवेगळे नंदी होते आणि अतिशय टॉपच्या लढतीमध्ये घोडकरांचा सर्जाने सेमी पास करून फायनलमध्ये पात्र ठरला. आज ती प्रथम क्रमांकाची मानकर ठरली. आज द्वितीय क्रमांकाचे मानकर ठरले ते म्हणजे शेवळाबांचा पाखरा आणि त्याच्यासोबत देखील जे संदीपभाई माळे यांचा भोपरचा जो त्यांची नवीन खरेदी ते म्हणजे हरण्या ही देखील अतिशय गाडी चांगल्या प्रकारे पळाली आणि अटीतटीच्या लढतीमध्ये त्यांना द्वितीय क्रमांक पटकावा लागला. दुसरं पाहिलं तर तृतीय क्रमांकाचा देखील मान त्यांच्या नावावरती गेला. तो म्हणजे विठ्ठल नानांनी गाडी आणली ते म्हणजे मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा आणि दुसरा पाहिलं गेलं तर कानाशेठ पाटील आणि दीपक शेठ पाटील यांचा जो शॉटगन आहे तो शॉटगन देखील आज महबूब हे देखील आज तृतीय क्रमांकाचे मानकर ठरले. नंतर आपला तो जलवा देखील पुष्पराज असेल. नंतर जे पाहायला गेलं तर साई असेल सचिनाप्पा वावरे यांचा साई आणि त्याच्यासोबत ज्युनियर बल्मा हे देखील आज चतुर्थ क्रमांकाचे मानकर ठरले. आणि जे 6व्या 7व्या क्रमांकाचे जे नवीन नंदी आहेत ते देखील आज गुलालसाठी पात्र ठरले. आणि भव्य दिव्य असं म्हणजे प्रत्येक बैल क्षेत्रकाला आदर्श घ्यावा असं मैदान आज उर्मिलताई यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलं आणि अतिशय म्हणजे असं नावाजावं आणि हे देखील पुढच्या वर्षी देखील उर्मिलताईंनी असंच प्रकारे मैदान पार पडावं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उर्मिलताईंची ख्याती आता सध्या ती महाराष्ट्र केसरी आहेत. नक्कीच त्यांना हिंद केसरीचा मान देखील त्यांच्या नावावरती व्हावा आणि असंच तुम्ही काल पाहिलं असेल जे लांबून बैलगाडी शौकीन आले होते बैलगाडी मालक आले होते त्यांना त्यांच्या फार्म हाऊसवरती त्यांच्या बैलांना राहण्याची सोय केली. नंतर त्याच्यासोबत पाहायला गेलं तर त्यांना जेवणाची देखील सोय केली. नंतर त्यांच्या संपूर्ण खाण्यापिण्याची बैलांची खाण्यापिण्याची सोय नंतर त्या बैलगाडी सोबत आलेले जे लोक आहेत त्या लोकांची देखील खाण्यापिण्याची सोय अतिशय प्रकारे आणि तुम्ही पाहिलं असेल पितृ युट्यूब चॅनलवरती देखील अतिशय डोळ्याला पट्टी बांधून पारदर्शक पद्धतीने चिठ्ठ्या काढण्याचं देखील काम केलं आणि अतिशय म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला आदर्श घ्यावा असं एक आदर्श घेणारं मैदान आज चिंचाळी केसरी मैदान पार पडलं. तुम्हाला काय वाटतं या मैदानाबद्दल नक्कीच प्रतिक्रिया आपल्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि हा व्हिडिओ आवडलेस चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका.